कशा आहात? नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता लागलेला आहे आषाढ महिना आणि आता चालू झालेलं आहे दिंडी वारीचं सोहळा. तर त्यासाठी माझी आई जाणार आहे दिंडीसाठी आणि त्यासाठी मी केलेल्या आहे कापणे. तर त्याच्यासाठी खास या कापण्या केल्या होत्या आणि त्या कशा करायच्या ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आपण बघणार आहोत कापण्या कशा करायच्या त्या. आषाढ महिन्यात असं भक्तांसाठी काहीतरी करून देणं किंवा आपण दिंडीत भेट म्हणून सुद्धा या कापण्या घेऊन जाऊ शकतो आणि कापण्या भरपूर दिवस टिकतात. दिंडीत खाण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे. तर आणि आजीबाई माझी आई जेव्हा दिंडीत जायच्या तेव्हा कापण्या आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन जायच्या. तर आज मी त्यासाठी कापण्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे आणि आखाड्यात काहीतरी तळलं सुद्धा गेलं पाहिजे. तर बघा, दोन्ही माझे एकाच वेळेस दोन्ही सुद्धा काम होणार आहे. तर आता आपल्याला कापण्याला सुरुवात केली आहे. हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि त्यात काय केलेलं आहे माहिती का, जेवढं गूळ भिजन एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि गूळ काही किसून नाही घातलं किंवा मिक्सरला सुद्धा बारीक नाही केला. का एकदा प्लॅस्टिक पिशवीत घातलं आणि हलक्या हाताने वरून प्रेस केला आणि लगेच पाण्यात टाकलेलं आहे. आता पावसाळ्याचं सीझन चालू झालं आहे त्यामुळे गूळ काही जास्त कडक नाही आणि फक्त आपण बाजरीचं पीठ वापरणार आहे. कुठलंही दुसरं पीठ न वापरता कापण्या कशा खुसखुशीत करायच्या ते सुद्धा सांगणार आहे. काही टिप्स सांगणार आहे त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित ऐका आणि लवकरच तुमचा आषाढ तळून घ्या आणि मलाही सांगा तुमच्या कापण्या कशाच होतात. तर बघा, त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठाने काय होणार आहे, चव आपल्याला वेगळीच येणार आहे. तर आपला गुळ लगेच वितळलेला आहे आणि आपण लगेच हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, गुळाचं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा, आता गुळ काय केलेलं आहे, आपण मस्त पाण्यात भिजला आणि लगेचच त्यामध्ये गाळून घेऊन टाकण्यास सुरू झाले. कारण गुळात खडे असतात, आपल्याला माहीत नसतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गुळाचं पाणी हे गाळूनच घ्यायचं आहे. त्याला गुळवणी देखील म्हणतात बरं का आमच्याकडं, आमच्या नगर भागात. तर आता आज द्वादश आहे आणि आज आपली दिंडीचं प्रस्थान होणार होतं. आमच्या इथून आज दिंडी जाते, कालसुद्धा एक किल्ले आहे. आमच्या गावातून 2 दिंड्या जातात. तर आज आई जाणार होते, त्यासाठी सकाळी सकाळीच हा बेत केला. पण एडिट करता तुमच्यासोबत शेअर करायला मला टाईमच लागणार होता. तर आता हा मी संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे बघा. तर बघा, आता आपण कापण्याचं पीठ मळताना लगेच कळतं गोड झालेलं आहे का नाही, तर चिकट होतं किंवा कसं होतं. तोपर्यंत आपलं काय करायचं आहे, थोडं थोडं करून तेल गरम करायला टाकायचं आहे. जास्त काही तेल टाकायचं नाही कारण आपल्याला तळेल तेल इतर पदार्थांना वापरता येत नाही. तर आता बघा, मी सुद्धा तुम्हाला दाखवलेलेच आहे. तर कापण्याचं कसं छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे आहे आपल्याला. तुम्हाला जर हवा असेल तसं. हे काय घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे खसखस. दोन्हीसुद्धा मिश्रण आपण टाकू शकतो आणि तुम्ही जर पिठात जरी टाकलं तरी हे कापण्यात तरी काही प्रॉब्लेम नाही, वरून लावलं तरी काही अडचण नाही. खसखस मी आतूनच टाकणार आहे किंवा वरून सुद्धा लावली तरी काही हरकत नाही. तीळ मात्र आपल्याला वरूनच लावायचे. तुम्हाला 2 स्ट्रिकनी ह्या कापण्या करून टाकणार आहे. अगोदर तेल लावून कापण्याचा उंडा प्रेस करून मळून घेणार आहे, मळून आणि मग लाटून घेणार आहे. तर बघा, तुम्हाला कुठंही कसलीही कापण्याची जी डिझाईन किंवा कापण्याचा भुगा वगैरे कुठं त्याला तुम्ही बघितला असं झालेला नाही. तर बघा, आता शब्द देताना काय झालेलं आहे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता आणि ना काय झालं, म्हणलं कापण्यांचा आकार देताना कसा द्यावा. तर शंकरपाळी आपल्याला खूप सवय असते कट करायची, पण कापणे आपण एवढं शक्यतो करीत नाही कारण आतापर्यंत आईनीच केलेले आहे किंवा आजीनेच केलेले आहे कापणे. पण आज माझ्यावर वेळ आली होती कारण दरवेळेस आपणच काही त्यांच्या हातचं खायचं, आपल्या हातचं सुद्धा त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे. तर मग म्हणलं चला, आपल्या आईची शिकवलेली रेसिपी आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर नाही करायची असं होणारच नाही. तर बघा, लगेच कापण्या तळायला काही जास्त वेळ लागत नाही. कापण्या टाकल्यावर गॅस एकदम मिडियमच फ्लेमवर ठेवा कारण अगोदरच तेल आपण तापायला ठेवलं होतं. तर बघा, तुम्ही खाली कुठल्याही प्रकारचा असा गळंगा झालेला नाही. तर आपण दुसरा लगेच उंडा घेणार आहोत आणि दुसऱ्या उंड्याला काय करायचं माहिती का, आता पोळपाट आपला चिकट होत जाणार आहे कारण आपण एक लाटल्यावर. तर त्यासाठी काय करायचं, गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ घ्यायचं. तरीही मी तुमच्यासोबत असंच टाकून केलेलं आहे. तर तरी तुम्हाला दाखवते, ती तळून घेतली नंतर तुम्हाला दाखवली. एकदम झटपट जर करायची असली ना, आपल्या जर काही गडबड असली पटपट लाटायचं असलं, थोडंसं पीठ टाकायचं, पटपट उलटी होते, चिटकत नाही, काहीच नाही. जसं आहे तसंच लगेच. आणि कापण्या लागताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे कापणी जाड नसते, हे तुम्हाला माहीतच असेल. कारण कापणी कडक झाली पाहिजे आणि म्हणजे ती रुचकर लागते आणि जास्त दिवस टिकली पाहिजे. 15 ते 20 दिवसासाठी नाही तर आपल्या महिनाभर कापण्या टिकतात बरं का.
तर बघा. आणि त्यानंतर आपली हावरी म्हणा किंवा तीळ म्हणा टाकून घ्या त्या वरनं आणि अशी मस्त डिझाईन द्या. बाकी साईडनं जे आहे ते आपल्याला चाकू साईनं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायचे आहे. ह्या बाई अशा लाईनीचं साईडनं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी जसंच आहे तसंच आपण व्हिडिओ टाकत असं तुम्हाला माहीत आहे. कुठंही काहीच नाही. जसं आपला पदार्थ येईन ना, आला कलर तर टाकणार, नाही आला तर नाही टाकणार. कुठल्याही रेसिपीत आपलं कुठलाही कलरचा इफेक्ट नसतो आणि मलाही देखील आवडत नाही. कारण एक करायचं आणि दुसरं दाखवायचं तुम्हाला असंही मी कधीच केलेलं नाही. माझे एकसुद्धा रेसिपीत नाही. जे जसं असं ना तसंच ओरिजिनलच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि खरं जसं होणार तसंच सांगणार. टेस्ट हा सुगंध इतका दरवळता घरात ना. आणि याच्यासोबत जर सगळ्यांनी चटणी दिली ना तर कसं आहे, आईला असं अधूनमधून खायला आवडतं. दिंडीच्या वाट्याने गेल्यावर तर दिंडीच्या वाट्याने कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. पण म्हणलं आपल्या हातांचं घरचं पण थोडंफार काहीतरी पाहिजेच ना. तर बघा आपल्या कापण्यांचा कलर किती मस्त आलेला आहे. असा जास्त गोल्डन ब्राऊन नाही, असा चॉकलेट कलर आला पाहिजे. आणि त्यानंतर आपण हा खसखस टाकलेली आहे त्यावरनं आणि लाटून घेणार आहे. खसखस ही आतमध्ये गेली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याची टेस्ट मात्र त्याच्यात राहणार आहे. तर बघा आता किती पातळ लाटलेली आहे ती सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघा. आणि इतकी ती न चिटकती म्हणजे बघा लगेच ती सरसर पटपट निघणारी झालेली आहे. तर मी कट करतानाच ती किती हलत आहे म्हणजे याच्यावरूनच तुम्ही विचार करा कापणी किती खुसखुशीत झाली असं. न सोडा वगैरे काही वापरलेला नाही. तर बघा इतकी खुसखुशीत कापणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि आता पावसाळ्यात असे रुचकर पदार्थ आणि आम्हाला सुद्धा घरी ठेवणार आहे बरं का खायला. तर बघा आईला पण देणार आहे आणि आम्हाला पण ठेवणार आहे. तर बघा आपण आपली सर्विंगची डिशसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर बघा आपली सर्विंगची डिश आता तुमच्यासोबत तयार झालेली आहे. कशी वाटली आपली रेसिपी तर नक्की ट्राय करा.